नमस्कार मित्रांनो, मी नकुल शिंदे। आज आपण पाहणार आहोत भारतातील इतिहासाला कलाटणी देणारी एक अत्यंत महत्त्वाची घटना, प्लासीची लढाई। इसवी सन 1757। ही लढाई फक्त दोन सैन्यांमध्ये झालेली लढाई नव्हती। ही लढाई होती सत्ता, षड्यंत्र, विश्वासघात आणि भविष्यातील राजवटीची। एका बाजूला होते बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि दुसऱ्या बाजूला होते इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली। पण या लढाईचा निकाल फक्त शस्त्रांवर ठरला नाही, तो ठरला गुप्त करारांवर आणि मीर जाफरच्या भूमिकेवर। या एका लढाईनंतर भारतामध्ये इंग्रज सत्तेची खरी सुरुवात झाली। तर चला ॲनिमेशन आणि स्टोरीच्या माध्यमातून समजून घेऊया प्लासीची लढाई। खूप वर्षांपूर्वी 18व्या शतकात भारतामधील सर्वात श्रीमंत प्रांत होता बंगाल। सुपीक जमीन होती, शेती भरभराटीत होती, व्यापारातून प्रचंड संपत्ती मिळत होती। म्हणूनच या बंगालकडे परकीय शक्तींचे लक्ष लागले होते। बंगालचा नवाब होता सिराजुद्दौला। तो तरुण होता, स्वाभिमानी होता आणि परकीय हस्तक्षेपाला विरोध करणारा होता। तो स्पष्टपणे म्हणत होता, बंगालवर राज्य करण्याचा अधिकार फक्त बंगालच्या नवाबालाच आहे। पण इंग्रज वेगळाच खेळ खेळत होते। ते व्यापारासाठी आले होते, पण हळूहळू सत्ता मिळवू पाहत होते। परवानगीशिवाय किल्ले बांधले गेले, कर न भरता व्यापार केला गेला आणि सैन्य बळकट करण्यात आले। हे पाहून सिराजुद्दौला संतप्त झाला। नवाबाने कारवाई केली। त्याने कलकत्ता जिंकली, फोर्ट विल्यम ताब्यात घेतला। इंग्रजांनी या घटनेचा ब्लॅक होल ऑफ कलकत्ता असा मोठा प्रचार केला आणि सूड घेण्याचा निश्चय केला। आता कथेत प्रवेश करतो एक अत्यंत चलाख माणूस, रॉबर्ट क्लाइव्ह। त्याला माहीत होते ही लढाई फक्त तलवारीने जिंकता येणार नाही, म्हणून त्याने राजकारणाचा मार्ग निवडला। क्लाइव्हने संपर्क साधला नवाबाच्या जवळच्या लोकांशी। मीर जाफर, बंगालचा सेनापती। इंग्रजांनी त्याला वचन दिले, जर सिराजुद्दौला हरला तर तुला बंगालचा नवाब बनवू। इथेच विश्वासघाताची बीज पेरली गेली। तेव्हाची तारीख होती 23 जून 1757। स्थळ होते प्लासी, हुगळी नदीच्या काठी। नवाबाकडे होते 50,000 सैनिक, इंग्रजांकडे होते फक्त 3,000 सैनिक। संख्या नवाबाकडे होती, पण खेळी इंग्रजांकडे होती। युद्ध सुरू झाले, पण मीर जाफरची फौज हल्लीच नाही। पाऊस पडला, नवाबाचे तोफखाने ओले पडले। इंग्रज मात्र पूर्ण तयारीत होते आणि काही तासांतच युद्धाची दिशा बदलली। सिराजुद्दौला पराभूत झाला। थोड्याच वेळात त्याची हत्या करण्यात आली। बंगालचे स्वातंत्र्य याच क्षणी संपले। इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवाब बनवले, पण खरी सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडेच होती। मीर जाफर नवाब होता, पण तो फक्त बाहुला होता। म्हणूनच प्लासीची लढाई म्हणजे काय? ब्रिटिश राजकीय सत्तेची सुरुवात, बंगालवर अप्रत्यक्ष नियंत्रण आणि भारताच्या गुलामगिरीकडे टाकलेले पहिले मोठे पाऊल। आता MPSC साठी थोडक्यात उजळणी। प्लासीची लढाई, वर्ष 1757। नवाब सिराजुद्दौला, इंग्रजांचा नेता रॉबर्ट क्लाइव्ह, विश्वासघाती सेनापती मीर जाफर। इतिहास लक्षात ठेवा, प्लासीची लढाई तलवारीने जिंकली गेली नाही, ती विश्वासघाताने जिंकली गेली। जर तुम्हाला इतिहास अशाच कथा स्वरूपात सोप्या पद्धतीने शिकायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत बक्सरची लढाई नक्की पहा। धन्यवाद।